दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार। एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पूनम टॉवर, शांती पार्क, मीरा रोड पूर्व इथे राहणाऱ्या सौ वीणा सुरेश भोईर या बहिणींना भेटणार आहोत आणि आजच्या भागात गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। साजूक तुपात चांदीचा चमचा, दिलीपरावांचं नाव घेते, आशीर्वाद तुमचा। गावदेवीच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी अनु पाटीलचं नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी। तोंड गोड करते। हो घेतो सगळं सांगू, थोडं काय सगळं पाहिजे। नमस्कार, बसा बसा बसा। नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण? दैसरला, कांदरपाडा। दैसर मध्ये कोण कोण होतं तिथे राहायला? तिथे आम्ही, माझे 3 भाऊ आणि मी एक, आणि आई वडील। तुम्ही एकच मुलगी आहे मी। एकुलती एक? हो। खूप लाड झाले असते। भयंकर लाड झाले आणि तेवढा मारही खाल्लेला आहे। काय सांगता? मग काय तुम्हाला? हो। कोणी मारलं? आई प्रेम करायची, वडीलही प्रेम करायचे, पण जिथे चुकायची तिथे ते मला मारायचे। आणि मग भावंड किती तुम्हाला? 3 भाऊ आहेत, त्यातले 2 भाऊ स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करतात आणि 1 भाऊ हयात नाही आहे। आणि लग्न कधी झालं? माझं लग्न 1990 साली 15 मार्चला झालं। 15 मार्च 1990, म्हणजे 24 वर्ष झाली। हो की नाही? मग लग्नात कुठला उखाणा घेतला होता? सत्यनारायणाच्या पूजेला लावला होता मी अगरबत्तीचा पुडा, सुरेश रावांच्या नावाने घातला आहे मी हातात हिरवा चुडा। अरे वा वा वा। कुठे आहेत सुरेशराव? कुठे? हे इथे या 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 स्वागत कर। तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा। अरे हो, धन्यवाद तुम्हाला सुद्धा। व्हेरी, या बसा बसा, छान। नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? मी दैसर स्थानिक, दैसर गावठण। बर, दोघेही दैसर? हो। आणि हे सगळे जे काही आलेले आहेत त्यांना आधी नमस्कार करतो। हो। नमस्कार। नमस्कार। आता यांची ओळख करून द्या। हा, या माझ्या मोठ्या जाऊबाई। नमस्कार जाऊ। हे दीर। नमस्कार। ही माझी मुलगी। हा माझा मुलगा। नमस्कार। त्या मागे उभ्या आहेत ती माझी नणंद लहान। या माझी जावेची मुलगी। नमस्कार। ती माझी बालमैत्रीण। नमस्कार। माझी आत्या, 2 आत्ते बहिणी आहेत। नमस्कार। ते माझे दीर मागे उभे आहेत। नमस्कार। आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत। हा सगळा माझा परिवार शेजारी पाजारी राहणार आहे। अरे वा वा वा, नमस्कार सगळ्यांना। आता कुठे राहता तुम्ही? मी आता सध्या पूनम टॉवरला राहते, मीरा रोडला। मीरा रोड? हो। दैसर वरनं जरा? हा, आताच झालं, मी 4 महिने शिफ्ट झालो। वा, तुमचं सगळं बालपण दैसर? हो हो। तुमचं पण दैसर? वा वा। तुम्ही काय करायचा लहानपणी? मी लहानापासून मला अभिनयाची म्हणजे खूपच आवड। हो, भयंकर मी नाटकातनं वगैरे भरपूर कामं केलेली। भयंकर नाटकातनं काम केलं? अगदी भयंकर, वेड्याची भूमिका वगैरे। काय सांगता, जराशी करून दाखवा। वेड्याची भूमिका करून दाखवू? थोडीशी बसूनच करून दाखवू। एक असं नाटक होतं की ज्याच्यामध्ये तिचं बाळ हरवतं आणि ती शोधते त्या बाळाला। कोणीच तिला सांगत नाही की तिचं बाळ कुठे आहे, आणि अशा मनस्थितीमध्ये, त्या भारावलेल्या मनस्थितीमध्ये ती घरी येते आणि नवऱ्याला सांगते, अहो ऐकलत का, माझं बाळ मला मिळत नाहीये हो, मी पाहिलं त्याला तिथे, मी पाहिलं त्याला इकडे, पण कुठेच मिळत नाही, आपलं बाळ आपल्याला मिळेल का हो? नक्की सांगा। काय सुंदर, तुम्ही पण होते त्या नाटकात? तुम्ही नाच करता? डान्स, मी पिक्चर मध्ये डान्स केले, मराठी पिक्चर मध्ये पण। कुठल्या? मराठी म्हणजे भगवान दादाला डान्स केले मी, अन्याचा प्रतिकार। अरे वा। भोजपुरी मध्ये भरपूर केलेला मी, अमृत दुलेना वगैरे। तुम्हाला आवड आहे? हो, भरपूर डान्स शो, दिल्ली, अंदमान निकोबार भरपूर डान्स केलेला, म्हणजे महाराष्ट्र पूर्ण चालून काढलेला आहे।
तुम्ही मग लहानपणी नाटकात शाळेत वगैरे? हो, भरपूर केलेले आहेत मी. चंद्रलेखामध्ये मोरूच्या मावशीमधून केलेला आहे. चंद्रलेखा? हो, अखिल भारतीय साहित्य परिषद म्हणजे साहित्य नाट्य महोत्सव जे साताऱ्याला भरलं होतं, तिकडे मालकीन दारुगाडी या नाटकात मी सगळ्यात फर्स्ट अवॉर्ड मला मिळालेलं. अरे वा. मालकिनीची भूमिका केल्याबद्दल. वा वा वा. पण मग घरात नाटकं करतात? नाही, दोघांची नाटकं कधीच नाही होत. नाही? घरात कोण नाटक करतो तुम्ही सांगा? घरात नाटकामध्ये काय होतं थोडं पुढे खाली, जास्त नाही. वा वा. मुलं काय करतात? ही माझी मुलगी आहे. नमस्कार. ही फर्स्ट इयर MBA करते. बरोबर. आणि हा माझा मुलगा आहे, हा सेकंड इयर एव्हिएशन मध्ये करतोय. अरे वा, व्हेरी गुड. वेगळंच क्षेत्र निवडलं. काय सांगणार आई बाबांबद्दल दोघी? शिक्षणाबाबतीत रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून मम्मीने आम्हा दोघांना शिकवलंय. रात्री मी टीवा बीकॉमला असताना मला अकाउंट खूप अवघड जायचं, समजायचंच नाही अकाउंट. 3 वाजेपर्यंत बसून ती मला शिकवायची, अगं हे बघ, हे असं करायचं, ही एंट्री अशी आहे. शिकवण्यापासून कुकिंग पासून खूप म्हणजे खूप प्रेमळ आहे ती, सगळ्या बाबतीत पण हे प्रेमळ आहे. तुम्हाला कसं यायचं मग अकाउंट्स? अकाउंट म्हणजे मी काय करायची, हा माझा विषय नव्हता. मी डबल ग्रॅज्युएट एक पहिल्यांदा इकॉनॉमिक्समध्ये केलं आहे आणि नंतर मराठी लिटरेचर घेऊन केलं आहे. आणि या वर्षी मी MAचं फर्स्ट पार्टमध्ये पण आता ॲडमिशन घेतलं आहे. अरे वा. करतात? हो, अजूनही करते. मला शिक्षणाची खूप आवड आहे. हा, मी स्वतः टीचर आहे. सेंट झेवियर्स हायस्कूल शांती पार्क मीरा रोडला सेकंडरी टीचर आहे मी. मग तिथे शाळेत कार्यक्रम वगैरे बसवण्यात तुमचा पुढाकार असतो? हा, डान्स म्हटलं, नाटक म्हटलं, काय शाळेत प्रोग्राम असलं की वेळा मिसला बोलवा, असं आहे. त्यामुळे मग मी नेहमी तिथे डान्स बसवणं किंवा कंपेअरिंग, संचालन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करते मी तिथे. हो का? हो. बरं, तुमचं जमलं कसं? क्लासमध्ये, डान्सच्या क्लासमध्ये राहून. ती नाटकात काम करायची, तिला नाटकामध्ये डान्स तुला शिकायचा होता म्हणून क्लासमध्ये आले. आमचा 50-60चा ग्रुप आहे. पण तेव्हा या काय तिकडे डान्स मध्ये नाटकात काम करायचं, डान्स शिकायचं, आमच्याकडे यायला. आमचं झालं. आमचं झालं? कसं जमलं? ऍक्च्युली जेव्हा एखादा व्यक्ती प्रेम करतो तो पहिल्यांदा सांगतो की मला तू आवडतेस किंवा मला तुझ्याविषयी म्हणजे माझ्या मनात काही भावना आहेत. हे काही बोलले नाही, डायरेक्ट समोर उभे राहिले आणि मला बोलले मला तुझ्याशी लग्न करायचंय. डायरेक्ट समोर. हो, क्लासमध्ये. नाही, आपणा उत्सवाचा कार्यक्रम होता. हा, आपणा उत्सवाचा कार्यक्रम होता. मध्ये होता. हा, सगळे तिथून आम्ही येत असताना म्हणजे बसमध्ये असं एकमेकांकडे बघायचो, पण असं कधी मनात भावना नाही निर्माण झाली की माझं यांच्याबरोबर जुळेल. पण अचानक एक दिवशी त्यांना का आलं कोणा स्ट्रोक समोर आले आणि मला म्हणाले मला तुझ्याशी लग्न करायचे. असं पण नाही की बाबा आय लव्ह यू की तू मला आवडतेस, असं काही नाही. डायरेक्ट लग्न. एकदाच निर्णय घ्यावा. काय हो? आवडलेली मला म्हणून मी म्हणून डायरेक्ट लग्न. मग तेव्हा लगेच होकार दिला याने? नाही, मग घाबरली ती. 2 दिवस क्लासला पण आली नाही. मग तुमचा डान्सच्या स्टेप चुकले असतील. मग डायरेक्ट जेव्हा तुम्ही प्रपोज केलं मग त्यानंतर आल्या नाही 2 दिवस, तर टेन्शन आलं असेल? हो, वायाचे मेसेज पाठवले मैत्रिणीकडनं, जरा बघ ती कुठल्या कंडिशन मध्ये आहे. मग तिने मला घरी विचारलं बरी आहेस ना, ठीक आहेस ना, म्हटलं हो. मग तुम्ही का 2 दिवस आला नाही? मी थोडीशी घाबरली ना, कारण असं प्रपोजल कोणी टाकलं नव्हतं. प्रत्येक जण मला फक्त आय लव्ह यूच म्हणायचं. हा, कारण लग्नाचं प्रपोजल पहिल्यांदाच जणी टाकलं ना, त्यामुळे मी जरा हादरले. नाही, तुम्हाला प्रपोज करायची म्हणजे? हा, बोलायचंय की मला तू आवडते, मला पुढे पाऊल टाकायचंय, टाकून देशील का? मी म्हणायचं खबरदार पुढे आलास तर. अरे अरे अरे, पाऊल काय, तो अख्खा पाठी जात असेल. पण यांनी प्रपोज केलेला नंतर 2 दिवस तुम्ही आला नाही. हो. मग नंतर आलात आणि लगेच होकार दिला? नाही, त्याला जवळजवळ 3 महिने लागले. म्हणजे नजरेत बघणं, प्रोग्राम करत यायची पण बोलून नव्हती, घबरायची. हा, असं पण घबरालो. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं? याचं मी घाबरलो बट मी बोललो खरी आता काय. पण मग नंतर पुढे झालं कसं मग सुरळीत? सुरळीत म्हणजे यांची 5 माणसं माझ्या घरी आली. हे दीर वगैरे होते, हे घरी आले 5 जण आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलाला ही मुलगी आवडते, तर तुम्ही तयार आहात का? असं. तर थोडंसं जातीचा प्रश्न आला तर थोडंसं नकार होता भावाकडनं वगैरे. सगळं भाऊ वगैरे नाही म्हणाले, नाही करायचं. तर मग नकार आला होता घरातनं. पण हळूहळू मी त्यांना समजावलं की व्यक्ती कशी आहे आणि अशा तऱ्हेने समजावून 6 महिन्यानंतर त्यांनी मला होकार दिला आणि मग लग्न झालं. हो.
मग त्याच्या आधी घरी कळायच्या आधी तुम्ही दोघांनीच एकमेकांना होकार दिला होता ना? हो मी दिला होता 3 महिन्यानंतर मी दिला होता. घरी समजल्यानंतर 6 महिन्यानंतर घरातल्या लोकांनी दिला. पण ते 3 महिन्यांनी जेव्हा होकार दिला त्याच्यानंतर घरी जाईपर्यंत किती वेळ होता? म्हणजे माझ्याकडनं कळल्यानंतर होकार झाल्यानंतर हे 3 महिन्याने आले बरोबर लगेच. हो, कारण ह्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली की एवढा सुंदर माल माझ्या हातून निघता कामा नये. म्हणून त्यांनी लगेच सगळ्यांना जमाजमी करून माझ्या घरी पाठवून दिलं. काय बघा किती बिंदास बोलतायत. खरं आहे का? तसंच झालं होतं का? काय हो 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 बघता ऐकताय ना सगळे? मला तर आता सुद्धा पिक्चर बघतोय असंच वाटतंय. आणखी काय सांगण्यासारखं सांगा. असं काही सांगण्यासारखं म्हणजे अतिशय प्रेमळ आहे ते स्वभावाला. खूप समजून घेतलं मला. कधी मी चिडले असतील तर ते गप्प राहायचे, कधी ते चिडले असतील तर मी गप्प राहायची. अशा तऱ्हेने आम्ही 22-24 वर्ष संसार एकमेकांना समजवण्यातच आणि समजून घेण्यातच घालवलेला आहे. असं असतं. आता पुढचा खेळ. या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का आपण बघूया. एक भला मोठा पेटा राहील, त्यामध्ये अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत आणि बघायचं आहे की त्या वस्तूंमधून त्या जेवढं सांगणार तेवढं वजन अचूक गोळा करणार का. वजन 345 ग्रॅम. 345. वेळ सुरू झाली. ओके. घड्याळ माझ्या. बस टाक, अजून थोडं टाक. ग्लास घे, ग्लास घे. हा घे. हा बस. रिंग टाक. बस थांब, हळू घे, हळू घे. टाक मम्मी लवकर. हळू हळू हलवशील तर एवढं वेट जास्त होईल त्याचं. एक थोडं याच्यात ग्लास घे. ग्लास 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट मम्मी ग्लास घे. ग्लास 1 मिनिट बच्चा. थांब, एक कमी कर. काहीतरी कमी ग्लास घे ना मम्मी याच्यात ना. नाही जास्त ते ग्लास घे ना मम्मी. एक बॉल काढ ना. ग्लास असेल तर बघ याच्यात लाईट वाली. हा बस बस. 40 सेकंद राहिलेले. 40. हा बस बस झालं. अभिनंदन. किती वस्तू? चला हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 2200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. त्यांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावात असं वाटतं तुम्हाला? हा है ना. हा. हे थोडे तापट डोक्याचे आहेत. हा, पण तो तापट राग कसा आहे की थोडं दाखवतील तापट आहे, थोड्या वेळाने मग परत तसेच मऊ लोणीसारखे होतील असा स्वभाव आहे. पण त्यांनी काय बदललं पाहिजे? तापटपणा कमी केला पाहिजे. थोडा कमी करावा. आणि यांनी यांचा पण तसाच सेम स्वभाव. तापट डोक्याची जी पण आहे थोडं कमी करायला पाहिजे. पण तुमच्याकडे लोणी नाहीच आहे, वितळलेलंच आहे. तुम्ही या दोघांच्या स्वभावाबद्दल सांगा. ते स्वभाव वगैरे खूप चांगला आहे आणि सगळ्यांना मिळून मिसळून राहते आणि कुठे गेली तरी फोन करणार, कुठे आलो गेलो तरी सांगणार की कशा आहे तुम्ही, बरे आहेत का. हे एवढा स्वभाव तिचा खूप चांगला आहे. सगळ्यांसाठी केअरिंग आहे, सगळ्यांची केअर घेतात आणि सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात जास्तीत जास्त. हा मेन त्यांचा हे चांगला गुण. आता मला तुम्हाला विचारायचं, गोव्याला वगैरे फिरायला गेला होता? हो गेलेल ना. काय झालं होतं? गोव्याची गंमत अशी आहे की आम्ही बीचवर गेलो होतो फिरायला. तर मुलं म्हणाली मम्मी आपण समुद्रात आंघोळ करूया. म्हटलं ठीक आहे चला आपण आंघोळ करूया. ही दोघं उतरली, तसे आम्ही दोघंही उतरले. यांना पोहता येतं म्हणून हे जरा पुढे पुढे निघून गेले. नंतर मग मागे वळले. आल्यानंतर मी बाहेर निघाले कारण कोण दिसत नाही आजूबाजूला, पण मी बाहेर निघाले आणि उभे राहिले. थोड्या वेळाने मी पाहिलं की हे येत आहेत, मी बघते येत आहेत,
पण आल्यानंतर त्यांनी एक भलताच प्रसंग तिथे केला. तो भरता प्रसंग असा होता की त्या समुद्रामध्ये एक बाई होती जी आंघोळ करत होती. तिला जाऊन मला म्हणजे मी समजून तिला पकडलं आणि ती जोरात ओरडली, अबे ओ क्या कर रहे हो. हे का घडलं ते सांगते, कारण ती स्त्री पण माझ्यासारखीच बॉडीला होती, ड्रेस पण सारखाच घातलेला. त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आणि सगळी लोक धावली. का बरं यांच्या मागे धावली बघते तर यांनी मला समजून तिला मिठी मारली होती. मग तुम्ही काय म्हणालात त्याच्यावर? मी म्हटलं कॅरी ऑन, चांगलं आहे. चांगलं नाही, एकाच बरोबर किती वर्ष आणखी असू दे ना, त्यामुळे थोडं फ्रीडम. बापरे. तेव्हापासून गोवा बंद केलेलं आहे. हो, गोव्याचं नाव घेतलं नाही, जात नाही. हा, नेऊ नका तिकडे, हे काय खरं नाही. आता अभिनयाचा गेम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दोघांनी अभिनय करायचा आणि तुम्ही ओळखायचं. हा. चित्रपटाचं नाव. हो. हा हो. चला, वेळ सुरू झाली, बोलायचं नाही. नमस्कार. प्रणाम. सूर्याला नमन. नमस्कार. नाही आई. माझं मन मन हृदय. हृदय. अस्तित्व. अस्तित्व. बोल नका. लेखक. शिक्षिका. टीचर. लेखिका. प्रोफेसर. टीचर काय? लेखक. टीचर. 7. मी टीचर आहे. बोलू नका. 6. मी शिक्षिका आहे. शिक्षणाचा. 4. 3. वेळ. मी शिक्षणाला प्रणाम. संपली. गुरुपौर्णिमा. टीचर बोलते मी, टीचर. गुरु गुरु गुरु. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता गाणं 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 हे तुमच्या दोघांशी आहे. अभिनय. मी मोहिनी, मी नारंगी. म्हणा. अप्सरा आली, विलावली पुन्हा आली, पसरली आली. वा वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुमच्यासाठी. आणि आता म्हण ओळखायची. म्हण. हा, म्हण. बोलायचं ना. वा वा. झी मराठीकडून मोत्याचे तोडे मिळाले. अभिनंदन. आणि आता एक चिठ्ठी पटकन काढ. ये, तू काढ बाळा, एक चिठ्ठी काढ. नाव आहे भावना रमाकांत मासवकर का? आत्या माझी. हो, या. नमस्कार. या. नाव सांगा. हो, भावना रमाकांत मासवकर. कुठे राहता तुम्ही? चारकोप, कांदिवली. चारकोप. घरी कोण कोण आहे? मिस्टर आहे, मुलगा आहे. अच्छा अच्छा. इथे कोण कोण आलायत आता? मी आणि माझी भाची आली. भाची आली आहे. बरं, तुम्हाला शुभेच्छा आहेत. माझी फार वर्षापासून इच्छा होती की माझा नंबर लागला. बरं. चला, नंबर लागायची इच्छा होती, शेवटी नंबर लागला आणि पैठणीच्या खेळात त्या सहभागी झालेल्या आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि बघूया आता कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. इथून हा चेंडू या टेबलवरून टाकायचा आणि पुढे चिकटवलेल्या त्या ग्लासमध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. दोन. थांबा. 5 पैकी 2 ही तुमची गुणसंख्या. आता 5 तुम्ही टाका.
पुढचे 5 पुरस्कार. तीन ही गुणसंख्या. तुमच्याकडे 5 संधी आहेत. काय घाबरतात? अभिनंदन अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या मासवकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या खेळात विजेत्या ठरल्या भोईर वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. भोईर वहिनी विजेत्या ठरल्या होम मिनिस्टर ठरल्या. होम मिनिस्टरना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार.